तर आज आपण अधिक महिना विशेष मस्त जाळीदार खुसखुशीत अनारसे कसे तयार करायचे ते बघणार आहोत। सांगितलेल्या टिप्स आणि दिलेलं प्रमाण जर वापरलं तर तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हे असे मस्त खुसखुशीत अनारसे नक्कीच बनवू शकता। अनारसे तुम्ही इथे बघा किती छान जाळीदार आणि किती हलके फुलके मस्त खुसखुशीत झालेले आहे। अधिक महिन्यामध्ये अपूपदानाला सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं आणि अपूपदान म्हणजेच हे अनारसे। अनारसे तयार करण्यासाठी आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे। तर इथे तुम्ही कुठलाही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता। जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही इथे रेशनिंगचा तांदूळ वापरला तरी चालणार आहे। मी इथे हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाण, वाटीचं प्रमाण जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता। तर इथे एका घरातल्याच वाटीने मोजून 1 वाटी भरून मी हे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे। आता तांदूळ आपल्याला अगदी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण आपण इथे रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे। रेशनिंगच्या तांदळावर खूप सारी अशी धूळ किंवा पावडर असते, त्यामुळे तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कारण हा तांदूळ आपल्याला एकदाच धुवायचा आहे, यानंतर आपल्याला हा जास्त धुवायचा नाही। आता स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर हे तांदूळ आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आणि 3 दिवसासाठी भिजत घालायचे आहेत। तरी इथे आज आहे सोमवार, सोमवारच्या सकाळी मी इथे हे तांदूळ भिजत घातलेले आहे। आता यावर मी झाकण ठेवून देते आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारची सकाळ आहे आणि मंगळवारच्या सकाळी आपल्याला हे तांदळावरचं जे पाणी आहे हे काढून टाकायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता तांदळावर जे पाणी तुम्ही बघत आहात त्यावर फेस आलेला आहे। तर आता हे तांदूळ अगदीच हलक्या हाताने फक्त खालीवर करायचे आहे, खूप जास्त धुवायचे नाही, अगदीच रगडायचे नाही, चोळायचे नाही। आता यावरचं जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला स्वच्छ नवीन पाणी भरून ठेवायचं आहे। ही कृती आपल्याला सलग 3 दिवस करायची आहे। तर आता मंगळवारी मी हे पाणी काढून टाकलेलं आहे। दुसऱ्या दिवशी बुधवारी सुद्धा हे पाणी आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी भरायचं आहे। आता आज आहे 4था दिवस। न चुकता आपल्याला रोज 1 वेळा पाणी बदलून घ्यायचं आहे। तर आता इथे 4था दिवस आहे, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस आपण तांदूळ व्यवस्थित भिजवून घेतले, न चुकता पाणी बदलवून घेतलं। आज 4था दिवस आहे, 4थ्या दिवशीची सकाळ आहे। तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी छान भिजला गेलेला आहे। तांदूळ जर 4थ्या दिवशी हातावर असा चोळून पाहिला तर त्याचा छान चीक निघतो आहे, म्हणजे अगदी परफेक्ट इथे तांदूळ भिजलेले आहेत। आता 4थ्या दिवशी हे तांदूळ आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी इथे चाळणी घेतलेली आहे। चाळणीवर हे तांदूळ पूर्णपणे काढून घेतले, त्यानंतर 10-15 मिनिटांसाठी यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे चाळणीमधून निथळू द्यायचं आहे। पूर्णपणे पाणी निघून गेल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ आपल्याला घरामध्येच 15 ते 20 मिनिटांसाठी असे पसरून ठेवायचे आहे। तांदूळ अगदीच उन्हामध्ये वाळवून घ्यायचे नाही किंवा पंख्याच्या हवेखाली 1-2 तास वाळवायचे नाहीत। तांदळामध्ये योग्य तसा दमटपणा किंवा ओलसरपणा असेल तेव्हाच आपल्याला हे तांदूळ लगेच मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत। ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, कारण तांदूळ जर तुम्ही खूप जास्त कळकळीत असे वाळवून घेतले तर तांदूळ दळताना त्रास होतो आणि जे पीठ आहे ते अगदीच कोरडं तयार झाल्यामुळे आपले जे अनारसे आहेत ते हवे तसे जाळीदार होत नाही आणि फसतात। म्हणून इथे तांदूळ थोडेसे ओलसर दमट असताना लगेचच आपल्याला दळून घ्यायचे आहेत। तर इथे साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी तांदूळ मी पसरत ठेवलेले होते आणि तांदूळ इथे मिक्सरमध्ये लगेचच ओलसर असताना दळून घेतले। आता हे पीठ तयार झालेलं आहे आणि पीठ चाळण्यासाठी इथे मैद्याची चाळणी मी घेतलेली आहे। पिठामध्ये थोडासा ओलसरपणा आहे, त्यामुळे हाताने असं चोळून हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळत असताना वर जो काही थोडासा जाळसर भाग असेल तांदळाचा तो तुम्ही दुसऱ्या बॅचेसच्या तांदळासोबत दळून घ्या। अशा प्रकारे इथे 2 बॅचेसमध्ये हे सर्व भिजलेले तांदूळ मी दळून घेतलेले आहे आणि हे पीठ इथे छान बारीक असं तयार आहे। आता या पिठात सुद्धा छान असा ओलसरपणा आहे, तुम्ही बघू शकता। हातामध्ये जर पीठ असं दाबून पाहिलं तर त्याची मूठ पडते आहे किंवा लाडू छान असा बांधला जातो आहे। आता लगेचच यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे। तर हे पीठ एखाद्या वाटीने कपाने मोजून घ्या। जेवढं पीठ आहे त्याच्या निम्मे आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे, असं प्रमाण तुम्ही सेट करू शकता। किंवा इथे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने पाऊण वाटी एवढा गूळ घेतलेला आहे। तर गूळ घेत असताना तो अगदीच कोरडा गूळ घ्यायचा नाही, गूळ पावडर वापरायची नाही किंवा अगदीच चिक्कीचा गूळ सुद्धा घ्यायचा नाही, कारण जर गूळ कोरडा असेल तर हवा तसं हे पीठ
भिजवलं जाणार नाही आणि जर अगदीच चिकीचा गूळ तुम्ही घेतला तर त्यामुळे जे अनारसे आहेत ते जाळीदार होतील, जमतीलही, मात्र खूप असे कडक तयार होतात, ते हवे तसे खुसखुशीत तयार होत नाही. त्यामुळे गूळ असा योग्य घ्यायचा आहे. जो गूळ मी इथे घेतलेला आहे हा थोडासा असा ओलसर आहे. थोडासा ओलसर असा गूळ घ्या, म्हणजे व्यवस्थित पिठाला बाइंडिंगसुद्धा येते आणि छान खुसखुशीत जाळीदार अनारसे तयार होतात. आता हा जो गूळ मी घेतलेला होता हा पिठामध्ये असा आपल्याला दोघी हातांनी चोळून मिक्स करून घ्यायचा आहे. 1 वाटी तांदळासाठी इथे मी पाऊण वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला साखर घ्यायची असेल तर जेवढे तांदूळ तेवढेच साखर तुम्ही इथे घेऊ शकता. आता सर्व गूळ मी या पिठामध्ये मिक्स करायला घेतलेला आहे आणि चवीसाठी यामध्ये वेलची जायफळची पूड घातलेली आहे. गुळाचा कुठलाही पदार्थ असो त्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर घालायची, म्हणजे पदार्थाला चव छान येते. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत त्याच भांड्यामध्ये थोडं थोडं हे पीठ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या उष्णतेमुळे हे पीठ व्यवस्थित मिक्स होतं, गुळाला थोडंसं पाणी सुटतं आणि छान असं हे पीठ इथे असं तयार मिळतं. तुम्ही इथे बघू शकता. तर मिक्सर थोडंसं चालू बंद करत किंवा पल्स मोडवर आपल्याला हे पीठ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला पीठ जरी थोडंसं ओलसर आणि चिकट वाटत असलं तरी पीठ नंतर अगदी छान सेट होतं. गूळ परफेक्ट प्रमाणामध्ये घ्या, म्हणजे आपले अनारसे फसणार नाही. आता इथे सर्व जे पीठ आहे ते मी मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे. व्यवस्थित आता हा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आणि आता हा तयार गोळा आपल्याला एखाद्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. हे बघा. तर इथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे. आता या डब्यामध्ये हा तयार गोळा मी ठेवून देणार आहे. 2 दिवस हे पीठ आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. छान फर्मंट झालं म्हणजे अनारसे जाळीदार तयार होतात. तर आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे खूप जास्त वेळासाठी किंवा खूप जास्त दिवसासाठी हा डबा वर ठेवायचा नाही. 2 दिवसानंतर हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. अगदी 4 ते 6 महिनेसुद्धा हे पीठ फ्रीजमध्ये खराब होत नाही. आणि आता 2 दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकता पीठ अगदी छान सेट झालेलं आहे, मस्त फर्मंट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ छान असं ओलसर आहे. त्यामुळे या पिठामध्ये आपल्याला दूध, केळी किंवा साजूक तूप ॲड करून हा पिठाचा गोळा मळून घेण्याची गरज नाही. इथे अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार आहे. मात्र जर तुम्ही तयार केलेलं पीठ थोडंसं कोरडं असेल तर तुम्ही अशा वेळेला त्यामध्ये थोडीशी केळी किंवा थोडंसं दुधाचा वापर करून अशा प्रकारे गोळा तयार करून घेऊ शकता. मात्र इथे जे पीठ आपण तयार केलेलं आहे यामध्ये आपल्याला दूध किंवा केळी घालण्याची गरज नाही. आता याचे साधारण सुपारीच्या आकाराचे मी गोळे तयार करून घेतलेले आहे. साधारण 8 ते 10 गोळे करून घेतलेले आहे आणि आता अनारसे आपण थापून घेणार आहोत. तुम्ही ते थापून घेऊ शकता, लाटून घेऊ शकता, तुम्हाला हवे तसे अनारसे तयार करून घेऊ शकता. इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि एक प्लास्टिक पॉलिथिन पेपर घेतलेला आहे. यावर थोडंसं असं तेलाचा हात किंवा तुपाचा हात लावून घ्या. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि या गोळ्याला छान एका बाजूने खसखस लावायचे, भरपूर अशी खसखस लावून घ्यायची आणि आता अशा प्रकारे व्हिडिओत दाखवते अशा प्रकारे हा अनारसा थापून घ्यायचा आहे. तर हाताने किंवा असा बोटाने तुम्ही हा अनारसा छान पसरवून घ्या. अनारसे तयार करत असताना ते खूप जास्त बारीक थापून घ्यायचे नाही किंवा खूप जास्त जाडही थापून घ्यायचे नाही. हे बघा, पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे दुधाचा, केळीचा किंवा साजूक तुपाचा वापर करावा लागला नाही. मात्र तुम्ही भिजवलेलं पीठ जर खूप जास्त कोरडं असेल तर थोडंशा दुधाचा वापर करा, म्हणजे तुमचा जो अनारसाचा पिठाचा गोळा आहे तो असा परफेक्ट तयार होईल. आता इथे मी एक अनारसा तुम्हाला थापून दाखवलेला आहे, दुसरा अनारसा तुम्हाला इथे लाटून सुद्धा दाखवते आहे. प्लास्टिक पॉलिथिनवर खसखस लावलेला हा गोळा ठेवायचा आणि अशा प्रकारे लाटण्याने छान असा थोडासा मध्यम जाळीचा हा अनारसा लाटून घ्यायचा आहे. तर 2 प्रकार इथे मी दाखवलेले आहे आणि आता हे अनारसे आपण तळायला घेऊया. तर तळण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल ठेवत असताना ते खूप जास्त गरम करायचं नाही आणि अगदीच गारही ठेवायचं नाही. मध्यम असं तेलाचं टेम्परेचर असावं, कारण खूप जास्त कळकळीत असं तेल असेल तर अनारसा वरून तळला जातो, त्याला वरून रंग येतो, मात्र मध्ये ते व्यवस्थित तळले न गेल्यामुळे कच्चे राहतात. आणि अगदीच गार तेल असेल, कमी गरम असेल तर मग तशा तेलामध्ये हे अनारसे पसरतात किंवा ते विरघळतात. आता
आपल्याला हे अनारसे तळत असताना त्यावर तेल उडवत हा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे. अनारसे तळत असताना लक्षात ठेवा, दोघं बाजूने ते तळायचे नाही, एकच बाजूने आपल्याला अनारसा तळून घ्यायचा आहे. अनारसा तळून झाल्यानंतर व्यवस्थित एक कढईच्या एका बाजूला लावून त्यातलं पूर्णपणे तेल निघू द्यायचं आहे. त्यानंतर एखाद्या चाळणीवर किंवा एखाद्या छिद्राच्या टोपलीवर तुम्ही हे अनारसे काढून घ्या, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल. आणि अशा प्रकारे आपण हे सर्व अनारसे इथे तळून घेणार आहोत. गुळाचे अनारसे आहे, त्यामुळे कळकळीत गरम तेलामध्ये जर तुम्ही अनारसे तळायला घेतले तर ते लवकर काळे होतात, हवे तसे खुसखुशीत तयार होत नाहीत मग. आणि इथे सर्व अनारसे मी तळून घेतले. तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. गुळाचा रंग कसा आहे त्यावर इथे अनारस्यांचा रंग अवलंबून आहे. खूप जास्त डार्क रंगाचा गुळ असेल तर अनारसे सुद्धा खूप जास्त गडद रंगाचे तयार होतील. परफेक्ट जाळीदार खुसखुशीत अनारसे इथे तयार झालेले आहे. अनारसे तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते आहे. तर अशा प्रकारे हे अनारसे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.